हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. गाईज, नुकतीच आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली आहे, बरोबर. आता बऱ्याचशा क्लासेसच्याही आन्सर कीज मार्केटमध्ये आलेल्या आहेत. राज्यसेवेची पण ऑफिशियल की येईल, आली आहे, येणार आहे, बरोबर. त्यानुसार तुम्ही पण आता चेक कराल. जर स्कोर काही ठराविकच्या पुढे जात असेल तर वी आर रायटिंग द मेन्स, नसेल जात तर वी आर अगेन डिसाइडिंग काय करायचं आहे, कसं करायचं या संदर्भात. आजचं सेशन अगेन मी आधी पण म्हटल्याप्रमाणे की कट ऑफच्या डिस्कशनसाठी नाहीच आहे की एवढा कट ऑफ लागेल, असं लागेल, तसं लागेल, हे करायचं आहे, ते करायचं आहे. त्याच्यासाठी सेशन लावलं असेल. मी म्हणतो इथेच थांबवा, आपल्याला काहीतरी दुसरं बोलायचं आहे यात. ते ऑलरेडी आपण डिस्कस करून झालेलं आहे की जर तुमचा कट ऑफ, तुमचे मार्क्स जर एका ठराविक लेवलच्या वर येत असतील तर मी म्हणतोय तुम्हाला वाटतंय की तुम्ही आता मेन्सला अपियर होऊ शकाल 2025च्या, तर त्याचं मी ऑलरेडी एक सेशन घेतलेलंच आहे की नेमकी पुढचा रोडमॅप कसा असायला हवा, काय असायला हवा. आजचं सेशन अशा ॲस्पायरंटसाठी आहे की जे अनफॉर्च्युनेटली 2025ची प्रिलिम्स क्लिअर नाही करू शकत आहेत किंवा ज्यांचा कट ऑफपेक्षा, ठराविक कट ऑफपेक्षा काही मार्क्स आपले कमी येत आहेत ते. तर हे सेशन अशा सर्व ॲस्पायरंटसाठी की नेमकी आता मग पुढचा रोडमॅप कसा असला पाहिजे. अगेन आजच्या सेशनमध्ये मी काही तुम्हाला फॅन्सी PPTs वगैरे नाही आहे दाखवणार. काहीतरी आपण एक ओल्ड स्कूलप्रमाणेच एक कन्व्हेन्शनल ब्लॅकबोर्ड घेऊयात, त्यावर काही ठराविक गोष्ट आपण डिस्कस करू. काही प्रश्न मी पण तुम्हाला विचारणार आहे. यू आस्क दिस क्वेश्चन्स टू युअर सेल्फ. स्वतःला हे प्रश्न विचारा आणि त्याच्यानंतर पुढचा रोडमॅप ठरवा. नाहीतर होतं काय, आपण फक्त आली परीक्षा की फॉर्म भरतो आणि मग त्याच्यावरून मग पुढे जातो. आली परीक्षा भर फॉर्म जा पुढे, आली परीक्षा भर फॉर्म जा पुढे. आयुष्याचे काही निर्णय आहेत ना, हे थोडंसं इंट्रोस्पेक्ट करून पण घ्यावे लागतात की नेमकी आता सिच्युएशन काय आहे, की नेमके कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, किती वर्ष आपण या क्षेत्रात आहोत, आपल्याला फॅमिली सपोर्ट कसा आहे, मोरऑरलेस फायनान्शियल आता सपोर्ट कसा आहे, ह्या सर्व गोष्टींची शहानिशा करून मला असं वाटतं की आता पुढचं डिसिजन घेतलं गेलं पाहिजे. सो आजचं सेशन यासाठी आहे की अनफॉर्च्युनेटली वी आर नॉट क्लिअरिंग द प्रिलिम्स. आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा नाही होते, तर मग आता पुढचा रोडमॅप कसा असला पाहिजे, राईट. चलो मग आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूयात विदाऊट वेस्टिंग द टाईम. तर सगळ्यात पहिले कसं असतं गाईज, माझ्या म्हणण्यानुसार की आता जेवढं आता आम्ही पण ऑब्झर्व केलं आहे त्या 8, 9, 10 महिन्यांमध्ये की राज्यसेवेचा आणि UPSCचा पॅटर्न एक झाला आहे. पॅटर्न एक झाल्यामुळे झाले की बरेचसे UPSC ॲस्पिरंट्स आता राज्यसेवेकडे वळाले. आधीच्या वेळेस कसं होतं, UPSC आणि राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये गॅप होता 5-6 महिन्याचा. सो UPSC वाले परत MPSC करतायत. आता इश्यू असा झालेला आहे की UPSCची पूर्वपरीक्षा आहे 24 तारखेला आणि MPSCची पूर्वपरीक्षा आहे 31 तारखेला. त्यामुळे होतंय काय, हे कन्फ्युजन खूपच वाढत चाललेलं आहे. मग मी काय केलेलं आहे, या ठिकाणी एक सिम्पल फंडा केला आहे. आपण ॲस्पिरंट्सला 3 कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. पहिली कॅटेगरी आहे कोर UPSC वाले, की जो खरा कोर UPSC ॲस्पिरंट आहे पण गेल्या वेळेला त्याची प्री निघाली नव्हती, त्याला 6 महिने गॅप वेळ मिळाला, मग त्याने MPSCची प्रिलिम्स दिली आणि अनफॉर्च्युनेटली ती क्लिअर नव्हती होत, बरोबर. तर माझं म्हणणं आहे गाईज, तुम्हाला जर वाटतंय की नाही यार हम तो UPSC के लिए बने, माझं स्वप्न UPSC आहे, UPSCच करायचं आहे, मी त्याला कोर UPSC ॲस्पिरंट म्हणतो, मी म्हणतो मग काही लोड घेऊ नका. हे सेशन जे आहे ते तुमच्यासाठी नाही आहे. तुमच्यासाठी मी एक सेपरेटच सेशन रेकॉर्ड केलेलं आहे, ते म्हणजे की UPSC मेंटरशिप. ती 17 नोव्हेंबरपासून स्टार्ट होते, बरोबर. तुम्ही ते 17 नोव्हेंबरपासून जे काही स्टार्ट होतंय त्याला तुम्ही पूर्णपणे शिफ्ट होऊन जा. मग काय तुमच्या डोक्यात तर काही द्विधा मनस्थितीच नाही आहे. दुसरं मी म्हणतोय की असा ॲस्पिरंट आहे की तो कोर MPSC ॲस्पिरंट आहे, राईट. कोर MPSC ॲस्पिरंट म्हणजे काय की सर मला डिस्क्रिप्टिव्हच करायचं आहे पण मला राज्यसेवाच करायची, माझं काही UPSC वगैरेमध्ये जायचं सध्या तरी काही इच्छा नाही आहे. MPSCतनं मी एखादी पोस्ट वगैरे सिक्युअर करेल आणि मग वाटलं की मग नंतर UPSCला ट्राय करेल. सो युअर अ कोर MPSC ॲस्पिरंट. हे सेशन गाईज तुम्ही थोडं व्यवस्थित बघा की तुम्हाला नेमके कशा पद्धतीने तयारी करावी लागेल. याच्यामध्ये पण आता 2 ॲस्पिरंट्स असतात बघा. एक असतो तो म्हणजे की फ्रेशर, की तो 2026चा पहिलाच अटेम्प्ट देईल, आणि दुसरा मी म्हणतोय की वेटरन. MPSC वालाच आहे, कोर आहे पण वेटरन आहे. फ्रेशर असाल तर मी म्हणेल आजचं जे शेड्यूल मी तुम्हाला दाखवणार आहे हे शेड्यूल फॉलो करा. हे शेड्यूल पण आपलं 17 नोव्हेंबरपासून स्टार्ट होते, मी सांगेल यामध्ये ते. दुसरे येतात वेटरन ॲस्पिरंट्स गाईज. आता तुम्ही ऑलरेडी 1, 2, 3 अटेम्प्ट दिलेले आहेत, यावर्षीची पण तुम्ही प्रिलिम्स दिली आणि आता तुम्हाला 26साठी तयारी करायची आहे. बघा आता तुमच्यासाठी मी 2 प्लॅन सांगणार आहे यामध्ये. पहिलं म्हणजे काय, आता जो तुम्ही राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर दिला, तुम्ही त्याचे एकदा मार्क्स कॅल्क्युलेट करा, तुमचा स्कोर किती येतोय इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर रिझर्वेशन कॅटेगरी. मी म्हणेल की तुम्ही 2 कॅटेगरीजमध्ये जा. एक म्हणजे की 80पेक्षा कमी आणि दुसरे ॲस्पिरंट्स म्हणजे 80+. तुमचा प्रिलिमचा स्कोर बघा किती येतोय. आयोगाच्या ऑफिशियल कीवरून बघा, नाहीतर आपली पण की आहेत ऋषिकेश सर आणि धनंजय सरांनी घेतलेली. 80पेक्षा कमी येतोय, 80पेक्षा जास्त येतोय. तर गाईज माझा प्लॅन कसा आहे की जर आता तुम्ही 2026चा अटेम्प्ट देत आहेत अँड इफ यू आर अ हार्ड कोर MPSC ॲस्पिरंट,
आपल्याला काय करायचं आहे, नोव्हेंबर, डिसेंबर आणि 15 जॅन, म्हणजे साधारण हे जे काही 60 दिवस आहेत, या 60 दिवसांमध्ये थोडीशी मेन्सची तयारी करायची आहे, प्लस सायमल्टेनियसली प्रिलिम्स पण चालू द्यायचं आहे. रफ तुम्हाला प्लॅन सांगतो, शेड्यूल पण आहे, मी ते पण दाखवतो. बघा आपल्याला काय करायचं आहे, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत मेन्सची तयारी करायची, सोबत प्रिलिम्स पण चालू द्यायचं, आणि 15 जॅनपासून तर मग 31 मेपर्यंत फुल टाईम प्रीला लागायचं आहे, राईट. या पद्धतीचा हा ॲस्पेक्ट, रफली प्लॅन या पद्धतीचा असेल. मी डेली शेड्यूल वगैरे सगळं देतोय. आता याच्यामध्ये खरी गंमत काय होते, जर गाईज तुमचा स्कोर हा 80+ असेल, तर माझं म्हणणं काय आहे, तुम्ही आत्ताच हे 2 ते 2.5 महिने, मी 60 डेज म्हणतो, 60 डेजमध्ये मेन्स करा, सायमल्टेनियसली प्री पण चालू द्या. कारण राव प्रीचाच तर मेजर हर्डल आहे ना. तुम्ही म्हणताय सर 105 आहे, माझं 2 मार्काने राहतंय, आणि मग मी आत्तापासून का बरं प्रीची तयारी करू, मग झालो का आपण पास. मग ह्याच आपण फाजील आत्मविश्वासात होतो ना आत्तापर्यंत, होतंय. सी, अर्ध्या मार्काने राहिली काय आणि 100 मार्काने राहिली काय, म्हणजे लेट मी बी व्हेरी ब्लंट हिअर, राहिली ती राहिलीच असते राव. म्हणजे तुम्ही किती शुगर कोट करा त्याला की नियर मिस आहे, थोडक्यात राहिलं, 2 प्रश्न मला येत होते, ते आत नाही झाले, बाहेर होते, एकदम स्पष्ट बोलेल मी. म्हणजे काय ते नापास ते नापासच आहे ना राव, म्हणजे मग त्याला तो टॅग थोडी लागला आहे आपल्याकडे मेन्स लिहिल्याचा वगैरे ते. सो नाही निघाली ना आपण या कॉन्फिडन्समध्ये होतो तरी पण ते, म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला राव प्रीसाठी काहीतरी करावं लागेल. आणि माझं म्हणणं आहे जोपर्यंत प्री निघत नाही ना तोपर्यंत शांत बसायचं नाही, काहीतरी धडपड चालू ठेवायची. मी तुम्हाला सायमल्टेनियसली आत्ता प्री का करायला लावते, अरे राव तुम्ही फ्लोमध्ये आहेत ना आत्ता 9 तारखेसाठी तुम्ही लक्ष्मीकांत 3 दिवसात रिवाईज मारलं, 2 दिवसात रिवाईज मारलं असेल, बरोबर. जिओग्राफी 1 दिवसात रिवाईज मारलं असेल, हिस्ट्री वाचलंय, सर फ्रेश माइंड आहे. 2 महिने गॅप का बरं देत आहेत मग, 0.001 मार्काने प्रिलिम्स राहिली, अरे पण तुमचा फ्रेश माइंड आहे ना, आत्ता लागा ना तुम्ही, तुम्हाला 26च्या प्रीला जायचं आहे ना. सो माझं म्हणणं आहे तुम्ही प्री करा. आणि हे करत असताना, कारण बघा तुमचा 80+ स्कोर येतोय म्हणजे की आपण आता डिसेंट आहोत प्रीमध्ये, 4, 5, 6 क्वेश्चन प्लस मायनस झाले, त्यामुळे काहीतरी अनफॉर्च्युनेटली गोष्टी आपल्या फेवरमध्ये नाही घडल्या, नाहीतर तुम्ही मेन्स लिहित राहिले असते. पण मी काय म्हणतोय, मग आपलं प्रीचं पण चांगलं झालंय, सायमल्टेनियसली मेन्स करतोय. मी म्हणतोय हे करत असताना तुम्ही तुमच्या ऑप्शनलचा पेपर 1 तरी संपवा. कारण माझ्या माहितीनुसार जेवढे पण ऑप्शनल आयोगाने आपल्याला दिलेले आहेत, प्रत्येक ऑप्शनचा पेपर 1 हा टेक्निकल स्वरूपाचा असतो. सो तुम्ही उडवा ना तो. जिओग्राफी करत असाल पेपर 1 संपवा, ह्युमन जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफी. PSIR करत असाल थिंकर संपवा, सोशोमधले थिंकर संपवा, बरोबर ना. अँथ्रोपॉलॉजीमधला टेक्निकल पोर्शन पहिल्या याच्यात संपवा, म्हणजे टेक्निकल पार्ट तुमचा या ठिकाणी संपवायचा आहे. आणि जनरली काय असतं की ऑप्शनचा टेक्निकल पार्ट प्रीच्या काही कामाचा नसतो, मग तो आत्ता झालेला कधी पण चांगला. नाहीतर गॅप किती पडेल विचार करा. शेवटचा ऑप्शनल कधी वाचला होता, जून जुलै. पुढची मेन्सला तुम्ही जाल जून जुलैमध्ये, वर्षभर गॅप पडला म्हणजे शून्यावरच आणून ठेवलंय, बरोबर. कारण जनरली आपण काय आपल्या ग्रॅज्युएशन स्ट्रीमचं ऑप्शनल घेणारे खूपच कमी लोक असतात. सो गॅप पडतो त्यात, ते या पद्धतीने करा. आणि जर राव तुमचा 80पेक्षा कमी स्कोर येत असेल तर माझं सजेशन आहे फक्त मेन्स आणि प्री करा. कारण आपल्याला प्रीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. 80च्या खाली स्कोर म्हणजे आपल्याला कट ऑफच्या आपण साधारण 30-40 एक मार्क मागवत, यार प्रचंड मेहनत लागते त्याला. इथे तुम्ही ऑप्शनल ॲड करू नका. मग तुम्ही म्हणाल सर मग आता काय अशा केसमध्ये जर मी प्री पास जरी करून घेतलं तरी काय होईल कसं. अरे बाबा आपण व्हेटरन आहेत, आपण ऑलरेडी 2-4 वर्ष या फील्डमध्ये आहेत, आपली प्री नाही निघते. प्री निघाली तर आयुष्याची बरीच समीकरणं बदलतील. घरचे लग्न लावून द्यायला निघाले असतील, एक प्री निघाली म्हणतील तरी यार पोरामध्ये पोरीमध्ये काहीतरी दम आहे, थांबू जरा, काहीतरी करिअरकडे कुठेतरी जाता तरी येईल आपल्याला, बरोबर. स्वतः जे डाऊनवर्ड स्पायरलमध्ये अडकलोय, ते पास नापासचं सायकल चाललंय, ते ब्रेक होईल. स्वतःकडे आपण रिस्पेक्टफुली बघू आरशात जेव्हा उभं राहू तेव्हा. फायनान्शियली बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट होतात या केसमध्ये. उद्या तुम्ही प्री पास झालेले असाल, कुठे सेशन घ्यायचं असेल, मार्केटमध्ये MCQ काढायचा प्रोजेक्ट असेल, काहीतरी एम्प्लॉयमेंट हाती लागू शकते ना. प्रीच नाही निघते आणि तुम्ही म्हणताय की नाही सर मग मेन्सची तयारी करतो, ऑप्शनल पण करेल, असं. बाबांनो आपली प्रायोरिटी आधी प्री आहे आणि आपण 50 मार्क मागं आहेत. वेकअप, दिस इज द वेकअप कॉल फॉर ऑल ऑफ यू. येतंय का लक्षात काय करायचंय तर. सो तुम्ही ऑप्शनलच्या मागे लागू नका. मग तुम्ही म्हणाल त्या पुढच्या दिवसात कसं करू, ट्रस्ट मी, ते माझ्यावर सोडून द्या, मी सगळं करतो. क्रॅश कोर्स वगैरे आहेत ते आपलं, ते मेन्सवाल्यांना विचारा, ते मी सेशन घेतलंय, वाटलंच ते पाहून घ्या कसं जायचंय पुढे ते. सो तेव्हाच्या 3-4 महिन्यांमध्ये मी देतो करून.
पण राव आधी प्रीच निघाली नाही, ह्याच गप्पा आहेत. परत परत पुढची मे झाला तर 27 मे, 28 मे, एक झाली की पंचवार्षिक योजना इथेच. कारण आपली एका प्रीची किंमत म्हणजे आयुष्याचे वर्ष 1.5 वर्ष असतात, प्लस मानसिक स्थिती असते ते वेगळंच, आयुष्याचे इक्वेशन्स चेंज होतात. सो यार असं नका करू राव प्लीज. सो माझं म्हणणं आहे फ्रेशर असेल ना तर फ्रेशरला तुम्ही मी सांगतोय ते शेड्यूल फॉलो करा, काहीच करू नका. तुम्ही काही जास्त हे करायची गरज नाही, कारण कोरी पाटी आहे त्यावर लिहिणं सोपं असतं. पण तुम्ही ऑलरेडी व्हेटरन आहे, तुम्ही 80+ मिळत आहेत, समजू शकतो यू वेअर समवेअर क्लोज. पण यार 80च्याही खाली मार्क्स येत आहेत, तर माझं म्हणणं कशाला विनाकारण ऑप्शनलचा फ्रंट ओपन करतायत. तुम्हाला प्रीवरच मेहनत घ्यावी लागेल. तर या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. येतंय लक्षात? असं मग कसं जायचं आहे बघा, मी तुम्हाला एक शेड्यूल दाखवतो. याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, मी तुम्हाला एक शेड्यूल दिलेलं आहे. यात ते प्रिलिम्स मेंटरशिप म्हणतो मी त्याला. बघा यात काय केलेलं आहे, सुरुवातीला मी तुम्हाला डे वाईज टार्गेट आहे. आठवतं आहे ज्यांनी आपल्याकडे मोमेंटमला होते प्रिलिम्ससाठी त्यांना आठवत असेल. बघा डे वाईज शेड्यूल आहे, नंतर पण आहे, आत्ता पण आहे. 17 नोव्हेंबरपासून मी तुम्हाला डे वाईज शेड्यूल देतो. सुरुवात करताना प्रिलिम्सचे टॉपिक आहे तुमचं जॉग्रफी, बरोबर, आणि मेन्सचे टॉपिक आहे तुमचं सोसायटी. सगळ्या नोट्स वगैरे मी देतो मेन्सच्या, मराठी इंग्लिश मिडियम, काहीच टेन्शन नाही घ्यायचं. डेली टार्गेट आहे 17 नोव्हेंबरला हे. याच्यावरचा आपला फंडा 35 MCQs देतो तुम्हाला, सायमल्टेनियसली सोडवा. त्याच्यावरचं मॉडेल आन्सर्स बघा, एक्सप्लेनेशन बघा, तुमचा तो विषय त्या दिवशीच क्लिअर होऊन जाईल. पहिला दिवस सुरू झाला की आधी ते MCQs आधी सोडवायचे, बरोबर. ते झाल्यानंतर मेन्सला लागायचं. कारण मेन्सचं कसं असतं की मेन्सचा आवाका मोठा आहे. तुम्ही दिवसाच्या सुरुवातीलाच मेन्स धरली तर दिवसभर मेन्स वाचत राहणार, हे टार्गेट राहून जाईल, टेन्शन येतो. सो दिवसाची सुरुवात याच्याने करायची, हे संपवायचं. माझं सजेशन असेल दुपारी लंचपर्यंत जरी हे संपलं तरी ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतरचा जो उरलेला दिवस 1 वाजेनंतर रात्री 9, 10, 11, 12 काय तुम्हाला करायचं ते याच्यावर फोकस करा. सो अशा पद्धतीने आपल्याला डेली प्रोसीड करायचं आहे 17 नोव्हेंबरपासून. कधीपर्यंत करायचं आहे हे असंच प्रोसीड मी तुम्हाला सांगतो कुठले कुठले विषय आहेत. बघा भूगोल झाला, त्याच्यानंतर तुमचा एन्व्हायरमेंट यामध्ये कव्हर होतोय, बरोबर. सिमिलरली तुमचं पॉलिटी कव्हर होतंय आणि सगळ्यात शेवटी मी यामध्ये इकॉनॉमी कव्हर केलेलं आहे, बरोबर. या पद्धतीने म्हणजे हे शेड्यूल तुमचं कधीपर्यंत चालणार आहे, साधारण असं डेली प्री आणि मेन सोबत आपलं चालेल. हे कधीपर्यंत हे चालेल तुमचं 4 जानेवारीपर्यंत. 4 जानेवारीपर्यंत प्रीचे आपण कोणते कोणते टॉपिक कव्हर करणार आहोत, जॉग्रफी प्लस एन्व्हायरमेंट प्लस पॉलिटी प्लस इकॉनॉमी. आणि जर तुम्ही साधारण बघा या दोघांना मिळून 20 मार्काचं वेटेज आहे, हे 15 आणि 15 किती झाले 30, म्हणजे साधारण 50 मार्काचं तुमचं जे काही व्यवस्थित आहेत 50 क्वेश्चन ते तुमचे डिसेंबरपर्यंत रेडी होत आहेत. आणि हेच मेजर टॉपिक आहेत ना. इतिहासाचा यार तुम्ही किती वाचा, यावर्षीचाच पेपर बघा, थोडासा आउट ऑफ द बॉक्सच क्वेश्चन येतात. पण हे 3 जे आहेत ते जर तुमचे प्रॉपर झाले तर तुमची पकड थोडीशी तगडी बसते आणि मग तुम्ही सायन्स वगैरे करंट अफेअर्सवर चांगला वेळ इन्व्हेस्ट करू शकतात. सो डिसेंबरपर्यंत हे करायचं. पण हे करता करता माझं म्हणणं मेन्सचे असे टॉपिक करायचे, त्यांना मी फ्रिंज टॉपिक म्हणतो, साईडचे एरिया की जे तुमच्या प्रीच्या कामाचे नाही आहेत. म्हणजे कुठलं, GS1 मधलं येतं तुमचं सोसायटी, बरोबर. दुसरं येतं तुमचं गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस. तिसरा येतो तुमचा इंटरनॅशनल रिलेशन्स. चौथा येतो तुमचा सिक्युरिटी आणि 5वा येतो तुमचा एथिक्स. हेच तुमचे महत्त्वाचे जे टॉपिक आहे जे की तुमचे प्रीला नाही आहेत. कारण बघा हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी तुम्ही परत प्रीला वाचणार, त्या गोष्टी बिल्ट होऊन जातील. ह्या गोष्टी तुम्ही प्रीला नाही वाचणार आहेत, निदान त्याची तरी तयारी करू. सो तुम्हाला मी काय केलं या ठिकाणी या पद्धतीने डिव्हाइड केलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल बघा आता हा जो वीक आहे या वीकमध्ये आपण काय करणार, मी तुम्हाला आता एथिक्सचे टार्गेट येते, बरोबर. हा पूर्ण आठवडा एथिक्स, इकडे इकॉनॉमी. सकाळी उठून इकॉनॉमी करायचं, त्याचे 35 MCQs देणार एथिक्स, बरोबर. त्याचे तुम्हाला नोट्स राहतील सर्व राहील, त्या आठवडाभर ते वाचायचं. आणि संडेला त्याची मेन्सची टेस्ट राहील. प्रीची मी आता टेस्ट नाही देते, प्रीचे डेली MCQ सोडवा, प्रीच्या टेस्ट जानेवारीपासून चालू करायचं. सो या ठिकाणी काय होईल, तुम्हाला एथिक्सची मी टेस्ट देईल, ती मग टेस्ट इव्हॅल्युएट होईल, त्याचं डिस्कशन होईल वगैरे, तो तर एक पार्ट अँड पार्सल आलाच. म्हणजे काय होतं की तुमचे फ्रिंज टॉपिक होत आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की सर मग हिस्ट्री, जॉग्रफी त्याची पण आम्हाला तयारी करायची. गाईज युटोपियन टार्गेट ठेवू नका, आयडियलिस्टिक बनू नका. आयडियली बघायला गेलं 1750 मार्काचं तुमचं तयार पाहिजे, पण होणार आहे का तयार? आजची तारीख काय आहे, 17 तारीख. 17 तारखेपासून आपण स्टार्ट करतो. चलो तुम्ही आत्ता इमिजिएट स्टार्ट करा 15-14 तारखेला. कसं तयार करा? 60 दिवसामध्ये 4 GS, बरोबर, प्लस एसे प्लस ऑप्शनल. अरे हा मेन्सला जाणारा कॅन्डिडेट पण करू शकत नाही. असा कोणता तुम्ही विवेकानंदांचा आणि ब्रह्मदेवाचं डोकं आपण डेव्हलप करणार आहेत? आणि असं प्रॅक्टिकली शक्य नाही आहे.
बी प्रॅक्टिकल यार. तुमचा प्रॉब्लेम माहिती आहे का काय होतोय अभ्यासामध्ये, काही पण युटोपियन टार्गेट ठेवून देतात. आज 200 पानं वाचली पाहिजेत, आज हे झालं पाहिजे, आज अरे बाबा नाही आहे गरज. अख्खं एथिक्स माझं 5 दिवसात झालं पाहिजे, काही गरज आहे का? कशाला करतायत ते? मग तुम्ही म्हणता की नाही मग माझे लेक्चरच नाही. अरे बाबांना तुम्हाला आता नाही आहे गरज. आता लेक्चर करत बसलात, मेन्सचे संपलंय. मेन्सचे लेक्चर करायचे 27चा अटेम्प्ट टार्गेट करा. 26ला कशाला मग मेन्सचे? ही वेळ आहे का मेन्सचे लेक्चर करायची? वाचा की, देतो ना नोट्स तुम्हाला. आणि हे टॉपिक म्हणजे काय रॉकेट सायन्स आहे का? सोसायटी वगैरे ते भारतीय समाजाची 4 वैशिष्ट्ये आणि एकत्र कुटुंब पद्धती, जॉईंट फॅमिलीचे 3 वैशिष्ट्ये. अबे काय रॉकेट सायन्स आहे का हे? येतंय का लक्षात काय सांगतोय मी? सो काय करायचं आहे आपल्याला, वीकली टार्गेट देतो ते पूर्ण करा. हे MCQs डेली सोडवा. मग तुम्ही म्हणाल सर मग हे टॉपिक कुठून? ज्यांनी मोमेंटम लावलंय त्यांना माहिती आहे. जे PYQचं मॅरेथॉन सिरीज केली आहे त्यांना पण माहिती आहे. हे ॲनालिसिस केलं होतं, आठवतं का आपण कधीतरी? सर्वात पहिलं सेशन मी मेमध्ये घेतलं होतं, मे 2025मध्ये. 1857 साली असं काहीतरी सेशन झालं होतं आपलं. त्याच्यामध्ये हेच एक, आणि तुम्ही यावेळेचा पेपर बघा, मोर ऑर लेस क्वेश्चन्स ह्याच एरियाजवरती आलेले आहेत. मी ही वाटल्यास परत एकदा शेअर करून देतो, बरोबर? ज्यांना वाटतंय ते जुनं मोमेंटमचं शेअर बघा. हे काय प्रिलिम्सचं ॲनालिसिस डिटेल ते मी नंतर करेल, पण रफली याच्यावरच सगळे क्वेश्चन्स फिरलेत यावर्षी पण, बरोबर ना? मॉडर्न भारताचा इतिहास याच्यावरच क्वेश्चन होते ना, समाजसुधारक वगैरे ते, बरोबर? बघा इथे या भूगोल, पर्यावरण सगळे टॉपिक्स तेच रिपीट झालेले आहेत. बघा तुम्ही चेक करा, हा सूर्य आणि हा जयद्रथ मी देतो तुम्हालाही, बघून घ्या तुम्ही PDF. सो प्रिलिमचा अभ्यास आपल्याला याच पद्धतीने करायचा आहे. हे जे टॉपिक्स आहेत ते व्यवस्थित करा, त्याच्या व्यवस्थित नोट्स वगैरे ऑलरेडी तुम्ही प्री देऊन आलेत. कशाला सोर्सेस पण बदलतायत? नाही सर मग मी नाही झालो म्हणून मी सोर्स बदलतो. राज्यघटना बदलली का? भारताच्या स्वातंत्र्याची तारीख बदलली का? काय बदललं? फक्त प्री नाही क्लिअर झालो. का नाही क्लिअर झाले? म्हणजे तुम्ही इकॉनॉमीचं पुस्तक होतं, तुम्ही इकॉनॉमीच्या पॉलिटी होतं, पॉलिटीमध्ये लक्ष्मीकांत वाचण्याच्या ऐवजी सर मी छान छान गोष्टी वाचत होतो, मग नापासच होणार आहेत. असं कोणी केलं आहे का? सगळ्यांनी पॉलिटिक्स वाचलं. का नाही झालं? कारण राव तुमचा ॲप्रोच चुकला. कदाचित टेम्परामेंट बिल्ड नाही झाली, आणि टेम्परामेंट बिल्ड नाही झाली त्यामुळे त्या दिवशीचे सिली मिस्टेक्स झाले. येतं का लक्षात? सो आपल्याला हे कमी करायचं आहे, म्हणून आत्तापासून काम करायचं आहे. टेम्परामेंट खराब का बरं होते? वेळ कमी झाला की छातीत धडधड व्हायला लागतं. आत्तापासून करू ना थोडं काम. मला सांगा डिसेंबरपर्यंत जर 50 क्वेश्चन्स तुमचे रेडी आहेत, इकॉनॉमी, जॉग्रफी, एन्व्हायरमेंट, पॉलिटी, आणि याच्यामध्ये तर काही जास्त काही असं आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन नाही विचारत, हिस्ट्री सायन्समध्ये चान्सेस आहेत. सो ते टॉपिक जर आपले झाले, 50 मार्क व्यवस्थित झाले, मी म्हणतो 80% जरी ॲक्युरसी राहिली, 50पैकी 40 जरी क्वेश्चन तुम्ही डिहिट करून आलात ना प्रॉपरली, तरी निगेटिव्ह जाऊन तुमचा स्कोर हा 70-80च्या दरम्यान येतो, जो की तुमचा आत्ता आहे. येतंय लक्षात? सो सकाळ सुरुवात याच्यापासून करायची, प्रीपासून, नंतर एथिक्स करा, आणि मग त्याच्यानंतर उरला वेळ असेल तर ऑप्शनल करा. म्हणजे प्री, मेन्स, आणि मग मेन्सचं डेलीचं टार्गेट झालं की मग ऑप्शनलला सुरू करा. वन स्टॉप सोल्युशन सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. नोट्स, मायक्रो नोट, व्हॅल्यू ॲडिशन, डायग्राम्स, इव्हॅल्युएशन, डिस्कशन, सगळं. ते सगळं मी काय आता दाखवत नाही बसत. ज्याला बघायचं आहे त्यांनी स्पेशल मेन्सचं सेशन बघा, बरोबर? त्याच तिकीटावर तोच खेळ मी काय करत नाही आता, त्यात एकदम क्लिअर, राईट? तर या पद्धतीने जायचं. आणि तुम्हाला काय बघा, आता झालं 28 डिसेंबरला झाल्यावर मी 1 आठवडा पूर्ण रिव्हिजनला दिला इकडे. थोडं जर का आपण इकडे पुढे आलो 4 जानेवारी नंतर, सॉरी, बरोबर? तर या पद्धतीने आपण काय करतोय, या ठिकाणी रिव्हिजन करतोय. सॉरी, ही टायपिंग मिस्टेक झाली. इथे रिव्हिजन आहे, जॉग्रफी, एन्व्हायरमेंट, पॉलिटी आणि इकॉनॉमी. रिव्हिजन करा, आणि प्रीला साधारण 11, 12, 15 जानेवारीच्या आसपास फुल फ्लेजने लागायचं. फुल फ्लेजने लागत असताना पण आपल्याला सुरुवात करताना, जसं मी गेल्या वेळेच्या प्रीला पण म्हटलो होतो, एक फुल लेंथ टेस्ट द्यायची, GS प्लस CSAT वाली. म्हणजे तुम्हाला कळेल की आपण सुरुवातीलाच कुठं आहेत. पडू द्या ना, 200पैकी काही 0 मार्क पडले, कळेल तरी 0तून सुरुवात करायची. 200पैकी 50 आले, कळेल तरी यार आपल्याला 71 मार्काचं आणखी पुश करायचं आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला हे कळेल, गेल्या 2 महिन्यामध्ये जे केलं ते वाया नाही गेलेलं आहे. नाहीतर आता जर तुम्ही फुल टाईम मेन्स करत बसले तर प्रॉब्लेम येईल. येते लक्षात? सो असे टॉपिक करा की जे टॉपिक फक्त मेन्सला आहेत, आणि प्रीला तर हे टॉपिक परत आहेतच ना, जॉग्रफी वगैरे ते. मग तुम्हाला मग जॉग्रफीचं आन्सर रायटिंग वगैरे ते, अरे कसं आहे, एकदा जर का आन्सर रायटिंगची टेक्निक जमली, ऑटोमॅटिक ह्या बाकीच्या कॉमन टॉपिक्सवरती पण आन्सर रायटिंग करता येते. ट्रस्ट मी, तुम्ही रायटिंग करा, 2 आठवड्यातच तुम्हीच मला सांगाल. तुम्ही इतिहास, भूगोल बऱ्याच वेळा वाचलेला आहे, हे एथिक्स बिथिक्स याच्या आधी वाचलेलं नाही आहे, म्हणून मी म्हणतोय ते आधी करा या पद्धतीने. येतंय लक्षात? नाहीतर काय मग आले तुम्ही आणि काहीतरी मग टेस्ट सिरीज चालू करून दिली, 50 रुपयात 10 टेस्ट, 20, त्यालाही काही अर्थ नाही. कशाला असे लोड घेता येत ना या गोष्टीचा. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे,
तर या पद्धतीने इफ यू आर अ फ्रेशर डायरेक्ट हे जे शेड्यूल मी आता दाखवलं ते फॉलो करा. वेटरन असाल मेन्स प्री करा, 80+ जात असेल ऑप्शनल पण ॲड करा, नसेल तर तुम्ही डायरेक्ट राहा हेच शेड्यूल फॉलो करा. मी सांगतोय ते सरेंडर युअर सेल्फ, बरोबर, कारण तुम्ही तुमची स्ट्रॅटजी वापरली नाही झाली सक्सेसफुल. आणि देर इज नो शेम इन ॲडमिटिंग दॅट. मान्य करा ना, नाही होते आपली स्ट्रॅटजी वर्कआउट. आयुष्यासोबत का बरं एक्सपेरिमेंट चालले आहेत, बरोबर ना. म्हणजे यार तुम्हाला कळतंय का, आपण आयुष्यासोबत आपलं एक्सपेरिमेंट करतोय. म्हणजे म्हणजे गांभीर्य, आय डोंट नो यू आर गेटिंग दिस थिंग ऑर नॉट. यू आर एक्सपेरिमेंटिंग विथ युअर सेल्फ. हे करून बघू, ते करून बघू, असं करून बघू, तसं करून बघू, घरी बसून करू, हे करू, ते करू, सेल्फ करू, सिनियरला विचारू, ज्युनियरला विचारू, नाही झालं, 4 वर्ष संपले, आता सर मी काय करू. अरे मग सर आधीच सांगतायत, तसं नका करू. यू आर नॉट गेटिंग द ग्रेव्ह. अरे मागं वळून जेव्हा बघू ना आपण 10, 15, 20 वर्षानंतर, तेव्हा तुम्हाला जाणवेल यार आयुष्याचे आपण चांगले वर्ष वाया घालवले. मग तुम्ही म्हणाल तू पण तर 8-10 वर्ष फेलच झाला, तुझे वाया गेले. गाईज माझा प्लॅन बी टीचिंगमध्येच येणं होतं, त्यामुळे मला रिग्रेट नाही आहे. नाहीतर बाकीच्या त्या पोस्ट होत्या त्या 100 LIC, नाबार्ड, SBI, काय ते CAPF वगैरे, मी ते जॉईन केलं असतं. मला जॉब नव्हता असं नाही आहे, मला टीचिंग प्लॅन बी होतं, म्हणून मला रिग्रेट नाही आहे. डोंट गेट स्टक इन टू दिस फील्ड. 8 वर्ष 9 वर्ष आपण घासतोय आणि काहीच हाती नाही लागत आहे. सो यार नाही होते वर्कआउट, मान्य करा, सरेंडर करा. ह्या UPSC वाल्यांनाही मी तेच म्हणतोय, काय लय शिंग फुटतात असं नाही आहे. आपण UPSC करतो म्हणजे फक्त Mचा U होतो तिथे, बाकी काहीच होत नाही, सेम सगळं तेच चालतं. सो बाबांनो नाही होते वर्कआउट, एक्सेप्ट करायला काय, व्हॉट इज द शेम इन ॲडमिटिंग द थिंग. सांगा की नसेल ट्रस्ट मला तेही सांगा, बाबा तुझ्यावर काही भरोसा नाही, मी माझं काहीतरी काय, आय एम टोटली फाईन विथ इट. मी असं नाही सांगते की माझ्याकडे काहीतरी जडीबुट्टी च्यवनप्राश तुम्हाला चाटवलं तुम्ही पास होऊन जाणार, असं नाही आहे. पण यार फॉलो करा ना प्लॅन. आणि तिसरी कॅटेगरी येते, आता MPSC करतोय पण राव सर मी आता कन्फ्यूज आहे. कशामध्ये कन्फ्यूज आहे मी, 3 याच्यामध्ये कन्फ्यूज आहे. मला UPSC पण करायची आहे, मला MPSC पण करायची आहे, आणि मला ग्रुप B आणि ग्रुप C पण करायची. मग आता मी नेमकी काय करू, ही तिसरी कॅटेगरी. आणि मी म्हणतो ह्या दोघांचा तरी एक वेळ सॉर्टेड आहे. माझं सजेशन, माझं सगळ्यात मेजर कन्सर्न येतो ह्याच कॅन्डिडेट्सबद्दल की सर मी कन्फ्यूज आहे, आता मला कळतच नाही आहे की मी नेमकी काय करायचं. बघा एकदम सिम्पल ठोकताळे लावू आपण. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही बघा MPSCमध्ये येऊन तुम्हाला किती वर्ष झालेत. MPSC म्हणजे की स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येऊन किती वर्ष झाले. आपला फंडा क्लिअर आहे, 3 अटेम्प्ट सायकलमधून बाहेर. 3 अटेम्प्ट म्हणजे काय, एकदम सिरियस अटेम्प्ट. देतोय सर 2 वर्ष गेले, 5 वर्ष झाले करतोय, पण पहिले 3 वर्ष मी टाइमपासच केला आहे, माहीत असतं सगळ्याला. मग तुमचे खरे अटेम्प्ट 2च झाले. सर माझे दिसायला अटेम्प्ट 3 दिसत आहेत, पण हा अटेम्प्ट माझा पहिला सिरियस अटेम्प्ट होता, मग मी म्हणतो 3 अटेम्प्ट बघा. सो माझं म्हणणं असेल 3 अटेम्प्ट जर तुमचे सिरियसली झाले असतील एकाच फील्डमध्ये, जर सपोज तुम्ही UPSC करतायत, कोर UPSC वाले आहेत, आणि तुमचे 3 एकदम सिरियस अटेम्प्ट झाले, स्वतःला विचारा खरंच आपण सिरियस होतो का. जर तुम्हाला सिरियसनेसची व्याख्या बघायची असेल, माझं आत्ताच परवा घेतलेलं मी MPSCचं स्पेशल मेनचं सेशन बघा, त्या लेवलचं तुमचं प्रिपरेशन झालं आहे का, म्हणजे तुम्ही सिरियस ॲस्पिरंट आहेत. सिरियस ॲस्पिरंट आहेत, UPSCमध्ये 3 अटेम्प्ट झालेत, नाही होते, मी म्हणतो फॉरगेट अबाउट UPSC, MPSCवर शिफ्ट व्हा, प्लॅन B काहीतरी करा. परत याच्यामध्ये परत MPSCमध्ये करतोय सर माझे 3 सिरियसली अटेम्प्ट झाले, सेम केस इज अप्लाइड फॉर दीज सगळ्यांसाठी. 3 अटेम्प्ट आणि मग सायकलमधून बाहेर. मग आता याच्यामध्ये म्हणताय की तुम्ही एज फॅक्टर आहे किंवा फायनान्शियल फॅक्टर आहेत किंवा फॅमिलीचा सपोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. गाईज माझं म्हणणं तेच असेल की इरिस्पेक्टिव्ह ऑफ दिस फॅक्टर तुम्ही पहिला फिल्टर लावा 3 अटेम्प्टवाला. जर तुम्हाला वाटते की 3 अटेम्प्ट खरंच नाही आहेत झालेले, तर मी म्हणतोय की एक व्यवस्थित अटेम्प्ट, शेवटचा अटेम्प्ट प्रॉपरली प्रिपेअर करा. कारण कसं आहे, या सर्व दगडांवर एकदम पाय ठेवून जाणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. की MPSC पण करतोय, मला ग्रुप B पण द्यायची आहे, मग 21-31 4 तारखेपर्यंत काहीतरी मी करणार आणि मग त्याच्यानंतर शिफ्ट होणार. मग यार प्रॉब्लेम तेच होईल, प्री पास झाल्यानंतर मग पुढे काय, मग ते आन्सर रायटिंग वगैरे काहीच हाती नसेल. येते लक्षात. फ्रेशरने तर ह्या कॅटेगरीमध्ये जायची गरजच नाही. फ्रेशर हॅज टू बी 100% क्लिअर काय करायचं आहे. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसतो, फ्रेशरला कळलं पाहिजे काय करतोय. वेटरन असल्यावर हे कन्फ्युजन वाढतं. सो माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतःला विचारा, बरोबर, घरच्यांशी बोला, फायनान्सेस एकदा बघा, पुढचे 4-6 महिने कसे ॲडजस्ट होत आहेत, काय होत आहेत. 6 महिन्याने काय आयुष्यात खूप मोठा फरक नाही पडत, बट यू हॅव टू बी 100% शुअर की मला हे करायचं आहे. येते लक्षात. 2 एक्झाम सायमल्टेनियसली टार्गेट करणं कठीण जाईल. जर तुमचा UPSCचा पण कट ऑफ चांगला येतो, गेल्या वर्षीचा तुमचं UPSC प्री नाही झाली,
पण तुमचं काय 5-10 मार्कांनी राहिलं आहे, MPSC पण 5-10 मार्कांनी राहतं आहे, तर मी म्हणेल तर हे तुम्ही सायमल्टेनियसली करू शकता. किंवा UPSCची मेन्स दिली आणि आत्ता क्लिअर नाही झालो मग तुम्ही त्या केसमध्ये करू शकता. पण राव जर याच्यामध्ये तुम्ही जर शिफ्ट होत असाल तर मला वाटतं थोडंसं हे जरा अवघड वाटतं या केसमध्ये. सो तुम्ही यावर एकदा शांतपणे विचार करा, नेमकी कशा पद्धतीने जायचं आहे, काय जायचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातील, तर त्या पद्धतीने आपण मग यावर पुढे डिसिजन घेऊया. येते लक्षात? बरोबर. 2 दगडांवर पाय ठेवू नका. अनलेस अँड अंटिल तुम्ही एकदम थोडक्यात मिस करताय. म्हणजे क्रायटेरियात जर लावायचा झाला, गेल्या वर्षी UPSCमध्ये 75+ किंवा मेन्स लिहिली असेल, बघा परत सांगतो, UPSCमध्ये गेल्या वर्षी 75+ आणि तुम्ही UPSCची मेन्स लिहिली असेल तर तुम्ही MPSC सोबत करा. नाहीतर UPSC पण बोंबलायची, MPSC पण बोंबलायची. कारण काय होतं, क्वेश्चन जरी सेम असले, सिलेबस जरी सेम असला तरी क्वेश्चनचे पॅटर्न वेगळा आहे. UPSCला अप्लाइड सायन्स विचार, इथं डायरेक्ट रेझिस्टन्सची डायग्राम दिली होती, पॅरलल आणि सिरीजमध्ये लावलेले. UPSCचं एन्व्हायरमेंट जास्त किचकट आहे, MPSCचं कम्पॅरेटिव्हली स्ट्रेट आहे. MPSCचं जॉग्रफी टेक्निकल आहे, UPSCमध्ये जॉग्रफीवर जास्त क्वेश्चन्स येत नाही. सो हा फिल्टर लावा तुम्ही जर तुम्ही UPSC करताय. आणि माझं म्हणणं आहे राव, 75पेक्षा कमी असतील UPSCला, 2 दगडांवर पाय ठेवू नका. सिम्पल फंड आहे. येतं लक्षात? तर या पद्धतीने हे करू. आणि हा जो ग्रुप येतो, ग्रुप B आणि ग्रुप C, माझं एक प्रांजळ मत असेल, तर माझं वैयक्तिक मत आहे, अगेन ते तुमचं मे बी माझ्यापेक्षा डिफर होऊ शकतं. आय एम ॲब्सोल्युटली फाईन विथ दॅट. 2 दगडांवर पाय ठेवणं अवघड होऊन जाईल, कारण मेन्सची मग काहीच तयारी नाही होणार त्या केसमध्ये. म्हणजे हे पण जायचं आणि ते पण जायचं. सो एक काहीतरी टार्गेट ठेवा. या दोघं मी का सांगतो, कारण दोघांचा मेन्सचा सिलेबस ऑलमोस्ट एकाच लाईनवर जातो. क्लिअर? सो कटिंग द लॉंग डिस्कशन शॉर्ट, काय करायचं आहे आपल्याला, ह्या 3 महिन्यांमध्ये आपल्याला मेन्स आणि प्रीचे टॉपिक करायचे आहेत. मेन्सचे पण कुठले, फ्रिंज टॉपिक्स, बरोबर. आणि 15 जानेवारीपासून कंप्लीट प्रीला शिफ्ट होईल. आणि कंप्लीट प्रीचं मॉड्यूल तर तुम्हाला माहीतच आहे शेड्यूल कसं असतं, तर डेली वीकेंड डिस्कशन, डेली वीकेंड डिस्कशन, या पद्धतीने मग आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे? सो शांतपणे विचार करा, हे सेशन बघा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करा, घरच्यांशी चर्चा करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असतील, शंका असतील, या भेटा. आमच्यापैकी कोणाला भेटायचं असेल, मला ऋषिकेश सरांशी बोलायचं असेल किंवा माझ्याशी धनंजय सरांशी बोलायचं असेल, या भेटा, बोला, गोष्टी मार्गी लावा. 2 दिवस घ्या प्लॅनिंगला, पण असा प्लॅन बनवा की प्रॉपरच एक्झिक्यूट झाला पाहिजे. आणि आपला फंडा क्लिअर आहे की वेन यू आर गिविंग युअर नेक्स्ट प्रिलिम्स, दॅट शुड बी द लास्ट प्रिलिम्स इन युअर एंटायर अकॅडमिक करिअर. करिअर का म्हणजे काय सोडून पळून जायचं असं नाही म्हणते मी, द्यायची तर संपवायची. यू आर हिटिंग द किंग, यू आर किलिंग द किंग. मुळावरच घाव घातला गेला पाहिजे. अजूनही वेळ आहे. हील अप युअर सेल्फ, कारण रडत बसायला वेळ नाही आहे. 2 महिने रडत बसले, आली की प्रीजवळ, मेन्सचं 0 तयारी, म्हणून प्री पास करून काय करणार. मी 8 वेळा पास केले, काय मिळतं, मेन्सचं हॉल तिकीट मिळतं, काहीच मिळत नाही. बाकी काय करायचं आहे ते मेन्स आहे, म्हणून मेन्स आणि प्रीला सोबत घेऊन चालायचं आहे. ॲटलिस्ट अर्धा जरी तुमचा मेन्सचा पार्ट अगोदर झाला असेल, पुढे सोपं जातं. आणि प्री तर आपण सायमल्टेनियसली करतोच आहे, म्हणजे आपण अभ्यास पण करतोय, त्याचं बर्डन पण येत नाही आहे. डेली टार्गेट दिलेत तेवढे फक्त रिलिजियसली फॉलो करा आणि आपला फंडा क्लिअर आहे. डेली टार्गेट संपवा, उरलेला वेळ काय गोवाला फिरायला जा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. कॉर्पोरेट अप्रोच, कॉर्पोरेटायझेशन ऑफ स्टडी, बस करा ते की दिवसाचे 2 काही पण टार्गेट ठेवायचे, झालं नाही की रडत बसायचं. काय रडतं, मी देतोय टार्गेट, आणि ट्राईड अँड टेस्टेड आहे. ज्यांनी अगोदर मोमेंटम आहेत, काही सक्सेसफुल त्यांच्याशी बोला, मी काही जास्त जाहिरातबाजी करत नाही. सो डेली टार्गेट्स आहेत तेवढे फक्त फॉलो करा ॲट एनी कॉस्ट. रात्री 12 वाजेपर्यंत जागा, 2 वाजता जागा, रात्रभर झोपू नका. आय डोंट नो, पण डेलीचे टार्गेट डेली दिवशी पूर्ण झाले पाहिजेत ते, बरोबर. या केसमध्ये एक डेडिकेटेड मेंटर तुम्हाला मी असाइन करून देईल, बरोबर, की ज्यांना ऑलरेडी एक्झामचा अनुभव आहे. डे टू डे बेसिसवर तुम्हाला काही कम्युनिकेट करायचं असेल त्यांच्याशी कम्युनिकेट करत जा. आणि माझ्याशी तर पर्सनली भेटायचं असेल तर यू नो वेअर टू रीच आउट टू मी. ओके, चलो देन, ऑल द बेस्ट गाईज. आय होप दिस सेशन वॉज हेल्पफुल टू यू. माझं जे अंडरस्टँडिंग आहे एक्झामचं येत्या 2-4-5 वर्षातलं, त्यावर मी इन्साईट द्यायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही तुमचंही एकदा शांतपणे विजडम वापरा, बरोबर, आणि एक व्यवस्थित प्लॅन करा. आणि त्या दृष्टीनेच मग पुढचा अटेम्प्ट असेल तो मग एक शेवटचा अटेम्प्ट असा कन्सिडर करा. ओके, चलो देन, ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय बाय, सी यू.